बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं. करवीर पाठोपाठ राधानगरी तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेत चोरी. बाजारपेठेतील 6 दुकाने फोडली. करवीर तालुक्यातील बाजारपेठांमध्ये झालेल्या चोरीनंतर राधानगरी तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोगावती परिते व्यापारपेठेनंतर आता राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथील बाजारपेठेत चोरट्यांनी धाडसी चोरी करत पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. शिरगाव येथे पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तब्बल 6 दुकाने फोडून रोख रक्कम व साहित्याची चोरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिरगाव आमजाई भरवडे मार्गावरील रियाज पंक्चर दुकान फोडून चोरट्याने टॉमी घेऊन इतर दुकानातून साहित्य चोरले. त्यानंतर शेजारील रसवंती गृहाचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करत 1,000 रुपयांची रोकड लंपास केली. लक्ष्मी ट्रेडर्स या दुकानाच्या मागील बाजूने पत्र्याचे स्क्रू काढून आत प्रवेश करून साहित्याचे नुकसान केले. पुढे साई बाजारचे शटर उचकटून कॅश रजिस्टरमधील सुमारे 18,000 रुपयांची रोकड तसेच किरकोळ साहित्य चोरून नेले. याशिवाय गुडाळेश्वर बाजार आणि महालक्ष्मी बेकर्स या दुकानांनाही चोरट्याने लक्ष केले आहे. हा संपूर्ण प्रकार 2 CCTV कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून चोरटा बिनधास्तपणे दुकाने फोडताना तसेच रस्त्यावर फिरताना स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित दुकान मालकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या असून CCTV फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून रात्रीची पोलीस गस्त तातडीने सुरू करावी अशी मागणी शिरगाव व्यापारी असोसिएशनने केली आहे. व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले, करवीर बाजारपेठांसह राधानगरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांकडे चोरट्यांनी लक्ष वळवले आहे. या धाडसी चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राधानगरी पोलिसांनी तात्काळ ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. यावेळी राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक तपास कॉन्स्टेबल विकास मोरे, कॉन्स्टेबल निकाडे तसेच हवालदार अशोक शेळके, गजानन गुरव, ठसे तज्ज्ञ सतीश दुधाने, उदय दिवसे, श्वान पथकाचे राजू नाईक, प्रदीप सुर्वे व विश्वास पाटील अधिक तपास करत आहेत. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.